आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। तो हम लोगों ने कमल नयन बजाज ने कोल इंडिया लिमिटेड के साथ एमओयू किया है ताकि थैलेसीमिया पेशेंट्स का ट्रीटमेंट मुफ्त में हम लोग यहाँ पर कर पाएंगे। तो मेरी यही है कि एक नंबर हमने दिया हुआ है, ये सिर्फ थैलेसीमिया पेशेंट कोई भी हो वो इस नंबर पर फ़ोन करे और फिर हम उनका जो भी है डॉक्यूमेंट्स देखेंगे कि वो क्राइटेरिया में कैसे फिट होते हैं और बाद में उनका जो भी टेस्टिंग करना है वो भी टेस्ट करके देखेंगे कि कितना ये फिट होता है। तो मेरी यही आपसे गुजारिश है कि जितने भी आप लोग इसका प्रचार कर पाए, क्योंकि गरीब से गरीब आदमी की सहायता के लिए कमल नयन बजाज इंस्टीट्यूट बना हुआ है। एंड मैं बहुत आभारी हूँ नीरज बजाज जो हमारे चेयरमैन सर हैं, उनके बदौलत से ये सारा मुमकिन हो चुका है। थैंक यू। पूरा इलाज फ्री ऑफ कॉस्ट रहेगा? यस, ये पूरा इलाज फ्री ऑफ कॉस्ट रहेगा। जो लोग मजबूर पॉवर्टी लाइन के नीचे है, गरीबी रेषेच्या खाली जे असतील सोबतच एप्लास्टिक एनीमिया के लिए भी इसी योजना का लाभ पेशेंट ले सकते हैं, क्योंकि पॉवर्टी लाइन है, सो थैलेसीमिया और एप्लास्टिक एनीमिया। और यहाँ पर मैं धन्यवाद देना चाहूँगा मेरे पूरी टीम का। आईसीयू है, पीडियाट्रिक्स डिपार्टमेंट ऑफ पीडियाट्रिक्स है, नर्सिंग है, लेबोरेटरी सपोर्ट है, जिसकी बदौलत हम लोग ये आज कदम उठा सकते हैं। और इसी से हम लोगों ने अभी तक 100 ट्रांसप्लांट्स किए हैं। पेशेंट मैनेज कर रहा है तो हॉस्पिटल की रिस्पांसिबिलिटी है। सो डोनर आणि पेशंट दोन्हीची रिस्पॉन्सिबिलिटी हॉस्पिटलच घेतो, कारण ही प्रक्रिया डोनर आणि पेशंट दोन्हीसाठी आहे। नंबर 1। नंबर 2, डोनरला ऍक्च्युअली आम्हाला ऍडमिट करायला फक्त एकच दिवस लागतो। फक्त ज्या दिवशी पेशंटचं डोनरचं डोनेशन असतं त्या दिवशी पेशंट डोनर ऍडमिट होतो, तर पेशंट पूर्ण 1 महिना राहतो। डोनरला एका प्रकारचं इंजेक्शन दिलं जातं जे 5 दिवस चालतं, ज्याच्या मार्फत आपल्याला स्टेम सेल्स रक्तामध्ये उतरवले जातात आणि मग 5व्या दिवशी डोनरला ऍडमिट करून त्याच्या मशीनच्या सहाय्याने हिमोनेटिक्स नावाचं जे मशीन आहे त्याच्या सहाय्याने स्टेम सेल्स फिल्टर करून एका बॅग मध्ये कलेक्ट केल्या जातात आणि हे प्रोसिजर जे आहे ते डायरेक्टली ब्लड मधनं होतं आणि 4 ते 5 तासाचं ते प्रोसिजर आहे। ते त्याच्यानंतर डोनरला डिस्चार्ज करण्यात येतो आणि त्याला फॉलोअप वरती ठेवण्यात येतो। डोनरला बिलकुलच कधीच साईड इफेक्ट नाही, कारण की त्याच्या बेसिकली स्टेम सेल्सचं प्रमाण आम्ही वाढवतो। आम्ही त्याच्याकडनं कुठलेही अवयवदान घेत नाही। त्याच्या स्टेम सेल्स जसं आपण ब्लड डोनेशन करतो, आपण ब्लड डोनेशन का करू शकतो, कारण वारंवार नवं रक्त तयार होण्यामध्ये आपण सक्षम आहोत आणि त्याचं कारण आहे आपल्याकडे शरीरामध्ये स्टेम सेल्सची वाढ होत असते आणि त्याच्यामध्ये ती वाढ फक्त आम्ही जास्त प्रमाण वाढवतो त्याचं, सो दॅट त्याला त्या स्टेम सेल्स डोनेट करता यावे। डोनरचं ब्लड ग्रुप वगैरे बघतात ह्या पेशंट्स मध्ये सगळ्या पूर्व चाचण्या होतात। फिटनेस, त्याला आपण डोनेशनचा फिटनेस म्हणतो, पेशंट फिटनेस म्हणतो। सो त्याच्यामध्ये ब्लड ग्रुप हा एक इम्पॉर्टंट घटक असतो, पण आता ट्रान्सप्लांटसाठी ब्लड ग्रुप सेम असण्याची गरज नाही। ओ पॉझिटिव्ह राहतो, त्याचा ऍक्च्युअली इफेक्ट येत नाही। त्याचं कारण असं की आम्ही ब्लड ट्रान्सफ्युजन करत नाही आहोत, त्याच्यामध्ये स्टेम सेल्स आपण फक्त कलेक्ट करून फक्त स्टेम सेल्स जिथनं रक्ताचा उगम होतो त्या ज्या रक्तकोशिका आहेत तेवढ्याच फक्त घेतल्या जातात। बोन मॅरो ट्रान्सप्लांट नंतर जर पेशंटचा ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह असेल आणि डोनरचा ओ पॉझिटिव्ह असेल तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट नंतर डोनरचा म्हणजे पेशंटचा ब्लड ग्रुप सुद्धा ओ पॉझिटिव्ह होऊन जातो। अशी ती प्रक्रिया, म्हणजे पूर्ण रक्त तयार करण्याची जी मशिनरी आहे ती मुळापासून आपण बदलतोय। सर यासाठी डोनर तयार होतात, डोनरला व्यवस्थित जर काउन्सिलिंग केलं, त्यांचं शंका निरसन केलं तर डोनर सहजपणे पुढे येतात, सहजपणे तयार होतात। त्याच्यासाठीच आम्ही
हो फ्री ऑफ कॉस्ट करतात नाही, डोनरचं सुद्धा ह्या सगळ्या प्रोसिजरच्या कॉस्ट मध्येच डोनेशन सुद्धा इन्क्लुडेड आहे. ही जी प्रोसिजर आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांटची त्याच्यामध्ये स्टेम सेल डोनेशन सुद्धा इन्क्लुडेड आहे. येस.